नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। मुलांना घरात कडी लावून आई बाजारहाट करण्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या तरुणाने घरातील एका चिमुकलीचं अपहरण करत तसंच तिला आपल्या घरातील पोटमाळ्यावर नेत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील किसननगर भागात उघडकीला आला आहे। शिवाजी प्रसाद धाडवे असं या नराधम आरोपीचं नाव असून श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान धाडवे हा शिवसेनेच्या युवा सेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे। ठाण्याच्या किसननगर नंबर 2 परिसरातील साईनाथवाडी चाळ येथे राहणारी 27 वर्षीय गृहिणीने श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। त्यानुसार 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घरात छोटा मुलगा आणि चिमुकलीला ठेवून बाहेरून कडी लावून पीडित मुलीची आई भाजी आणण्यासाठी गेली होती। या दरम्यान शेजारी राहणारा शिवाजी धाडवे याने त्यांच्या दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश केला तसंच 4.5 वर्षाच्या मुलीला आपल्या घरातील पोटमाळ्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला। बाजारहाट करून घरी परतलेल्या आईला हकीकत समजतात तिने आपल्या पतीला घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर श्रीनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला। पीडित मुलीला उपचारासाठी सिव्हिल इस्पितळात दाखल करण्यात आलं असता वैद्यकीय तपासणीमध्ये लैंगिक शोषण झाल्याचा दावा मुलीचे नातलग राम पवार यांनी केला आहे। या प्रकरणी सोमवारी रात्री 11:30च्या सुमारास पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेचे पडसाद आज ठाणे शहरामध्ये उमटले। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज श्रीनगर पोलीस स्थानकावर एक मोर्चा नेमण्यात आला। या मोर्चामध्ये सदर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान या घटनेनंतर श्रीनगर आणि किसननगर परिसरामध्ये तणावाचं वातावरण असून या ठिकाणची काही दुकानं देखील काही काळासाठी बंद करण्यात आली होती। या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने नेमण्यात आलेल्या मोर्चामध्ये संबंधित इसमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे। आणि अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्याला फाशी द्या आणि त्याला फास्ट ट्रॅकवर लगेच घेऊन त्याच्या दिवाणी कार्यालयाला फाशी द्या अशा प्रकारची मागणी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने आम्ही करत आहोत। दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील आज या संपूर्ण प्रकरणाचा निषेध करण्यात आला। भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले आणि माजी नगरसेवक श्री संजय घाडीगावकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीनगर पोलीस ठाण्यावर या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता। यावेळेस संबंधित इसमाला कडक शासन करावं अशी मागणी देखील करण्यात आली की हे जे गुन्हा घडलेला आहे या गुन्ह्याचा फास्ट ट्रॅक मध्ये तात्काळ निर्णय लागावा आणि जे पण जज असतील अशी अतिशय कडक जज आणि उज्ज्वल निकम सारखे अतिशय कडक वकील द्यावेत जेणेकरून हा नराधम जास्तीत जास्त फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचला पाहिजे। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती 50% महासेल? हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022 2530 4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी काल भगवानगड येथे झालेल्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्यावर टीका केली होती। त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर देखील जोरदार टीका केली होती। याचाच निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महादेव जानकर यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्रराव वाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। महादेव जानकर यांनी भगवानगड येथे सभेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर कालपासूनच जानकर यांच्या विरोधात आंदोलनांना सुरुवात झाली आहे. आज ठाण्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जानकर यांच्या पुतळ्याला जोडे मारून तसंच पुतळ्याचं दहन केलं. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जानकर यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. या प्रकरणी 12 कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आम्ही कुठल्याही परिस्थितीत बारामती आणि शरद पवार आणि पवार कुटुंबीय यांच्यावरची घाणेरडी टीका सहन करणार नाही. टीका सहन केली आहे, टीका सहन करत राहू. तो लोकशाहीचा प्रकार आहे, तो त्याचा हक्क आणि अधिकार आहे, पण अशी टीका आम्ही सहन करणार नाही. जानकरांना इशारा आहे, समजून घ्यावं. आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने कोटनाका परिसरामध्ये आज या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळेस महादेव जानकर यांच्या पुतळ्याला जोडे मारून हे संपूर्ण आंदोलन यावेळेस करण्यात आलं. महादेव जानकर यांनी विरोधी पक्षनेते श्री धनंजय मुंडे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजितदादा पवार यांच्या विरोधात जे वक्तव्य केलं हे पूर्णपणे निंदनीय असल्याचं यावेळेस आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं. मुलुंड परिसरातील मुंबई महानगरपालिकेचं असणाऱ्या डम्पिंग ग्राउंडवरील गाड्यांना मंचाव करण्यासाठी आज ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गाड्या अडवून निषेध आंदोलन करण्यात आलं. हरिओम नगर परिसरामध्ये असणाऱ्या या डम्पिंग ग्राउंडमुळे मोठ्या प्रमाणात ठाणे पूर्व परिसरातील नागरिकांना त्रास होतो आहे. या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडच्या गाड्या अडवल्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एकच वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. डम्पिंग हटवण्याबाबत पालिका अधिकाऱ्यांना बोलवा अशी मागणी देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस केली होती. यावेळेस कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवघर पोलीस आणि कोपरी पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. की जो डम्पिंगचा रात्री वास सुटतो तो कोणी सहन करू शकत नाही, म्हणून आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे. आलेल्या सगळ्या गाड्या इथे थांबवल्या होत्या. अनेक गाड्या मुंबईला आम्ही परत पाठवलेल्या आहेत. आमचं असं मत आहे की हा मुंबईचा त्रास आम्ही ह्याच्यापुढे सहन करणार नाही. आता अतिरिक्त आयुक्त साहेबांचं आणि माझं या विषयात बोलणं झालेलं आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही या पुढच्या 2 महिन्यात हे डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे बंद करू. ह्याची प्रोसेस आम्ही सुरू केलेली आहे. येत्या 25 तारखेनंतर शास्त्रोक्त पद्धतीने ते हे डम्पिंग बंद करण्याची प्रोसेस सुरू करतील. या आश्वासनानंतर मला असं वाटतं की जर हे त्यांनी ह्यावेळेला केलं, दिलेलं आश्वासन यावेळेला जर पाळलं तर आम्ही त्याचं स्वागत नक्की करू. पण नाही पाळलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या डम्पिंगवर उभं किटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. आदिवासी एकता मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील येऊर परिसरामध्ये नवरात्रीचा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री परेश डागा यांच्या पुढाकाराने या ठिकाणी नवरात्रीचा उत्सव साजरा होतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भाविकांनी प्रचंड मोठ्या संख्येने या उत्सवाला भेट दिली, देवीचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले. या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. येऊर परिसरातील आदिवासी महिलांसाठी काल या ठिकाणी भोंडल्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. विविध प्रकारचे खेळ या ठिकाणी महिलांनी खेळून एक प्रकारे स्वतःला विरंगुळा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या भागातील महिलांसाठी ही एक वेगळी पर्वणी असल्याचं यावेळेस श्री परेश डागा यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. बघूया एक झलक. गौरव भाव सर्व मिळवणी हरिती हत्ती मागची आणवी गांधारीला वरी बसवणी लसूनबाई आपल्या घराला अख्खा मिस्टर देतो तुम्हाला.
माती चिकण माती अशी माती सुरेख बाई खळगा तो खणावा असा खळगा सुरेख बाई जात ते रोवाव. हलाई लोहाणा महाजन समाजाच्या वतीने दरवर्षी ठाणे शहरामध्ये रास गरबाचं आयोजन करण्यात येतं. गेल्या 70 वर्षांची परंपरा या संपूर्ण उत्सवाला लाभली आहे. यंदा देखील नवरात्रीमध्ये हा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने रास गरबाचं आयोजन करण्यात आलं होतं. फक्त महिलांसाठी या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुजराती समाजाच्या असंख्य महिलांनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि मनसोक्त गरबा खेळला. हलाई लोहाणा महाजन समाजाचे गरबे हे कमीत कमी शेवटचे 70 वर्षापासून इकडे होत आहे. आमच्या इथे फक्त लेडीज लोकांसाठी आम्ही गरबा सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे फक्त महिलांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. खास गुजराती पेहरावामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सर्व वयोगटातील महिला या उत्सवात सहभागी झाल्या. आज ये सारी नारी के पीछे जो उनके प्रेरणा स्रोत परिवार है, उनको भी मैं कहूँगी कि ऐसे ही सराहना कीजिएगा कि नारी घर के बाहर चूल्हा चक्की छोड़ के आए और नवरात्रि नहीं पर हमेशा अपनी प्रतिभा ऐसे ही दिखाए, क्योंकि नारी कभी ना हारी. श्री ठाणा हलाई लोहाणाच्या प्रांगणात आज हे प्रथमच असं आहे की फक्त महिलांसाठी हा गरबा आहे, पण स्पेशली महिलांसाठी आहे. त्यामुळे सगळ्या लोहाणा महिला आज उत्स्फूर्त म्हणजे असे तयार झालेल्या आहेत छान गुजराती वेशभूषा घालून, चनियाचोळी आम्ही जे म्हणतो. हलाई लोहाणा समाजातील महिलांना बऱ्याचदा गरबा खेळावा असं वाटत असतो. मात्र अनेकदा त्यांना काही कारणांमुळे सार्वजनिक ठिकाणी सहभागी होता येत नाही. त्यामुळे खास त्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बघूया एक झलक. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.